नमस्कार. आज आपण प्लॅस्टिकची पिशवी वापरून खूप सुंदर असे ज्वेलरी साहित्य ठेवण्यासाठी स्टँड बनवणार आहोत. हे पहा, हे आपण 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. एक पांढरी आहे आणि ही दुसरी प्लॅस्टिकची पिशवी आहे. तुम्ही पाहू शकता. येथे आपण या 2 पिशव्यांचा वापर करून व ब्लाऊज पीसचा थोडासा तुकडा वापरून खूप छान असे आपले मेकअपचे साहित्य ठेवण्यासाठी एक खूप छान अशी वस्तू तयार करणार आहोत. खूप छान असे स्टँड तयार करणार आहोत. याचा आपण याला डिझाईनसाठी हे कापड वापरणार आहोत. चला तर आपण तयार करूया स्टँड. हे पहा, येथे मी 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. ही पांढरी पिशवी घेतलेली आहे आणि दुसरी पूर्ण प्लॅस्टिकची आहे. ही ट्रान्सपरंट पिशवी आहे. तुम्ही पाहू शकता. आपण याचाच वापर करून या 2 पिशव्यांचा वापर करून खूप छान असे प्लॅस्टिकच्या पिशवीपासून मेकअपचे साहित्य ठेवण्यासाठी स्टँड बनवूया. आपण हे 4-4 इंचाच्या इथे मार्किंग करून घेतलेले आहे व आपण ते कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, आपण हे 4-4 इंचाचे प्लॅस्टिकचे हे कागद आपण दुहेरी धरून घेतलेले आहेत. हे असे दुहेरीच कट करायचे आहेत व त्यानंतरनं ब्लाऊज पीसचे तुकडे घ्यायचे आहेत व ते आपण याच्या किनारी शिवून घेणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण हे स्टँड तयार करणार आहोत ते दिसायला व्यवस्थित दिसेल व आपल्याला व्यवस्थित असे साहित्य ठेवता येईल. हे पहा, 2-2 इंचाच्या मी येथे पिसाच्या पट्ट्या कट करून घेत आहे. आपण येथे 3 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आपल्या प्लॅस्टिकच्या कागदाची जी लांबी आहे त्या लांबीच्या मापाच्या आपण येथे 2-2 इंचाच्या ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आपल्या ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं. जर शिल्लक नसेल तर एखादा घरातील ब्लाऊज पीस घेऊन आपण त्याच्या अशा पट्ट्या कट करायच्या आहेत व त्या आपल्याला या प्लॅस्टिकच्या पिशवीला शिवून घ्यायच्या आहेत. जे आपण 4-4 इंचाचे जे तुकडे कट केलेले आहेत त्याला हे पहा, हे असे दुहेरी आपण या पट्ट्या सुरुवातीला शिवून घ्यायच्या आहेत. आपण गळ्याला जशी गळपट्टी बसवतो त्याच पद्धतीने आपल्याला या पट्ट्या बसवायच्या आहेत. हे पहा, हे प्लॅस्टिकचे दुहेरी कागद आहे हा खालचा आणि त्याच्यावरती आपण वरती ही जी आता आपण पट्टी शिवलेली आहे ती येथे घेऊन शिवत आहोत व ती आता आपण दुमडायची आहे. हे पहा, ही अशी आपण दुमडून घ्यायची. तुम्ही येथे कोणतंही कापड वापरू शकता या पट्टीसाठी. हे पहा, हे असं आपण व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. याला टीप देऊन घ्यायची आहे. प्लॅस्टिकचा कागद जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मी येथे प्लॅस्टिकची पिशवी ही दुहेरी घेतलेली आहे. हे पहा, हे असं आपण तयार करायचं आहे. अशाच आपण या 3ही पट्ट्या तयार करून घेऊया. मैत्रिणींनो, याच पद्धतीने मी आपले जे हेअर क्लिप असतात ते ठेवण्यासाठी खूप छान असे जुन्या बांगड्यांपासून व ब्लाऊज पीसपासून हेअर क्लिप ठेवण्यासाठी स्टँड तयार केलेला आहे कापडी. ते तुम्ही पाहू शकता. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पहा. हे पहा, हे असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, दुमडून घ्यायचं व त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपण जशी गळपट्टी बसवतो तसंच इथे आपण याला गोट देऊन घ्यायचं आहे. हे पहा, हे आपण इथे ही जी पांढरी पिशवी घेतलेली आहे तिची वरची बाजू दुमडून घेतलेली आहे. ही अशी आता आपण ज्या शिवलेल्या पट्ट्या आहेत त्यावरती ठेवून शिवून घ्यायच्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी स्टँड तयार करू शकतो. यामध्ये तुम्ही तुमचे कानातले नथ व मंगळसूत्र असे बरेच साहित्य ठेवू शकता. मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील. हे पहा, ही 3ही पट्टी आपण येथे शिवून घेत आहोत. आपण 2 पट्ट्यांमध्ये थोडे थोडे अंतर ठेवून या पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत. याला आपण डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत. आपण ज्या प्लॅस्टिकच्या पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत त्यावरती ओपन ठेवायच्या आहेत व खालच्या बाजूला आपण त्या शिवून घ्यायच्या आहेत. हे पहा, हे अशा आता आपण हे शेवटपर्यंत शिवायचं आहे व आपण 4-4 इंच किंवा 3-3 इंच अंतर सोडून
येथे एक एक असा टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये बरेचसे साहित्य प्रत्येक चौकोनामध्ये ठेवता येते. असा आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, एक चौकोन आपला तयार झालेला आहे. मी हा दुसरा चौकोन येथे तयार करत आहे. मी प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली आहे आणि आतमध्ये पांढरी पिशवी वापरली, म्हणजे आपण जे साहित्य ठेवतो ते आपल्याला व्यवस्थित असे लवकर सापडते. यासाठी मी दोन्ही पिशव्या, एक ट्रान्सपरंट वापरलेली आहे व एक प्लॅस्टिकची वापरलेली आहे. हे पहा, ही आपली चौथी टीप देऊन झालेली आहे. थोडे थोडे अंतर ठेवून या टिपा आपण देऊन घ्यायच्या आहेत. आपल्याकडे बरेचसे कानातले असतात, अंगठ्यासुद्धा असतात, आपण त्या याच्यामध्ये ठेवू शकतो. हे पहा, याला आपण अशी डबल टिप देऊन घ्यायची आहे. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, हे आपण असे यामध्ये या वस्तू अशा ठेवायच्या आहेत. चला तर आपण आपल्याकडे ज्या बाकीच्या वस्तू आहेत त्या यामध्ये ठेवूया. हे पहा, हे असे कानातले आहेत, नथ आहे. या सर्व मोत्याच्या वस्तू मी घरी तयार केलेल्या आहेत. याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. हे पहा, हे सुंदर असे मंगळसूत्र, याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे असं आपण प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला हवं ते साहित्य आपण ठेवू शकतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साहित्य ठेवू शकता. आपल्याकडे जे हेअर क्लिप असतात, नेलपेंटच्या बॉटल असतात, त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता. याचा वापर तुम्ही सर्व मेकअपचे साहित्य ठेवण्यासाठी करू शकता. हे पहा, हे असे मी नथ वगैरे यामध्ये ठेवलेले आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण प्लॅस्टिकच्या पिशवीपासून ज्वेलरीचे साहित्य ठेवण्यासाठी बॉक्स बनवून घेतलेला आहे. यामध्ये आपले सर्व साहित्य आरामात बसून जाते. हे पहा, हे असे सर्व साहित्य आपण यामध्ये ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आपण यामध्ये सर्व ठेवलेली आहे. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. व आजचा हा मोत्याच्या दागिन्यांसाठी, म्हणजेच आपल्या ज्वेलरीसाठी आपण जे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून जे स्टँड बनवलेलं आहे ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, हे असे आपले स्टँड तयार झालेले आहे. आपण हे स्टँड भिंतीवरती ठेवून पाहूया कसे दिसत आहे ते. यामध्ये बरीचशी आपली ज्वेलरी बसलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे असे भिंतीवर ठेवल्यानंतरनं आपले स्टँड दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. बरेचसे साहित्य आपल्या यामध्ये बसलेले आहे. कमी वेळामध्ये खूप छान असे स्टँड आपण तयार केलेले आहे प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.